श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा डोळे बंद कर आणि नीट लक्ष देऊ नये माझे बोलणे. स्वामी म्हणतात, बाळा तुमच्या अशक्य स्वप्नांना शक्य करायची ताकद फक्त आमच्यात आहे. कारण तिथे दुःख राहतच नाही. तू फक्त विश्वास ठेव माझ्यावर. आणि बाळा तुझ्या मनामध्ये असंख्य वळणे आहेत ना, ती पहिली काढून टाक. ज्याच्या मनात सद्गुरूंचे विचार असतात तो माणूस कधी लाचार होत नसतो. त्याला कशाचीही भीती नसते. हे चांगले लक्षात ठेव. स्वामी म्हणतात, बाळा फणस चिरताना काळजी घ्यावी लागते. अरे हाताला पहिले तेल लावावे लागते आणि नंतर फणस कापावा लागतो. त्याचप्रमाणे प्रपंचात राहूनही माझे नाव तुम्ही घेऊ शकता आणि दुसऱ्यांच्या नशिबाची बरोबरी तुमच्या नशिबाची करत बसू नका. अरे आपले सुख हे कशामध्ये आहे हे ओळखण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. बाळांनो, काही लोक असे असतात की त्यांच्यावर संकटे आली की आमचा धावा करतात. हे योग्य नाही ना बाळा. अरे भक्तांनी आमची मनापासून सेवा करायला हवी. स्वामी म्हणतात, सर्वांसाठी प्रार्थना करा. कदाचित कोणाचे तरी नशीब तुमच्या प्रार्थनेची वाट पाहत असेल आणि सेवा करा. सेवेकरी व्हा. बाळा माझ्या भक्तांनी संयम शेवटपर्यंत ठेवला पाहिजे. अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा पुस्तकाचे पान बदलू शकते हे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा मी तुमची खूप परीक्षा घेतो, पण त्या परीक्षेला उत्तीर्ण होण्याचे सामर्थ्य मी देतो. आणि बाळा कोणाकडे काय आहे याचा विचार करायचा नाही. कारण मी तुम्हाला दिले ना त्याच्यापेक्षा काही कमी नाही. बाळा मनातले वाईट विचार काढून टाक. स्वामी म्हणतात, बाळा केव्हा पण देवापेक्षा कर्माची भीती बाळगा. तुम्ही जे कर्म करताना ते आम्ही बघत असतो. बाळा तुम्ही दिवा विझवू शकता पण अगरबत्ती नाही. कधी पण अहंकार गर्व करायचा नाही. सर्वांशी चांगलेच वागण्याचा प्रयत्न करा. स्वामी म्हणतात, बाळा मनात हेच धरून चाला की माझे आता चांगलेच होणार आहे. हा विश्वास मनामध्ये ठेवला की प्रत्येक येणारा क्षण हा आनंदाचाच असतो. श्री स्वामी समर्थ.